नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वी राज्यशास्त्राच्या वर्गात तुमचं स्वागत आहे। आपण दुसरे प्रकरण अभ्यासत होतो, जागतिकीकरण। जागतिकीकरणामध्ये आपण जागतिकीकरणाचा राजकीय घटकावर काय काय परिणाम होतो ते आपण अभ्यासलं, राजकीय घटक अभ्यासले, राजकीय क्षेत्र अभ्यासलं। आज आपण जागतिकीकरणाचं विचारप्रणालीवर काय परिणाम होतो किंवा विचारप्रणाली हा एक महत्त्वाचा घटक आहे शीतयुद्धाच्या काळामध्ये, ते आपण इथे अभ्यासणार आहोत। पण तत्पूर्वी आपण बघतोय की तंत्रज्ञानाचा देखील इथे विकास झालेला आहे आणि तंत्रज्ञानाचा विकास झालेला असल्यामुळे कशा पद्धतीने आपण STD PCO बूथ इथे बघतोय। एक आजी फोनवर बोलताना आपल्याला इथे चित्र स्क्रीनवर तुम्हाला दिसून येत आहेत, जेणेकरून तंत्रज्ञानाचा विकास झालेला आहे आणि काही सेकंदात आपण एका देशातून दुसऱ्या देशात राहणाऱ्या मुलासोबत मुलीसोबत तिथे संपर्क साधू शकतो, हे यावरून आपल्याला इथे दिसून येत आहे। तर तंत्रज्ञानाचा मुद्दा देखील आपल्याला इथे अभ्यासायचा आहे। त्यापूर्वी जागतिकीकरणाचा विचारप्रणालीने कोणती जागा घेतलेली आहे आज, किंवा कोणत्या विचारप्रणालीचा आज जागतिकीकरणाने स्वीकार केलेला आहे हे आपल्याला दिसून येते। शीतयुद्धाच्या काळात विचारप्रणाली हा एक महत्त्वाचा घटक होता। राष्ट्रांचे वर्गीकरण हे एकीकडे साम्यवादी किंवा समाजवादी तर दुसरीकडे भांडवलशाही किंवा मुक्त लोकशाही प्रधान असे केले जात असे। सोव्हिएत रशिया, चीन आणि पूर्व युरोपीय राष्ट्रे ही साम्यवादी तर उत्तर अमेरिका आणि पश्चिम युरोपीय राष्ट्रे ही भांडवलशाही असे गट केले जात होते। की आपण शीतयुद्धाचा काळ तर अभ्यासलेच आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यामध्ये आपण बघितलं आहे की अमेरिका एक गट होता आणि सोव्हिएत युनियन एक गट होता। सोव्हिएत युनियनला पाठिंबा देणारे जे काही देश होते ते साम्यवादी आणि समाजवादी विचारप्रणाली त्यांनी आत्मसात केलेली होती। तर इकडे अमेरिकांना सपोर्ट करणारे जे काही देश होते, पश्चिम युरोपीय राष्ट्रे असं आपण त्यांना म्हणतो, त्यांनी भांडवलशाही विचारसरणी असा विचारप्रणालीचा स्वीकार केलेला होता। भांडवलशाहीमध्ये व्यक्तिविकासाला महत्त्व दिलं जातं, लोकशाहीला महत्त्व दिलं जातं। विचारप्रणाली आणि अर्थव्यवस्था यांचा घनिष्ठ संबंध होता। विचारप्रणाली हा राजकीय घटक होता। प्रत्येक राष्ट्राची अर्थव्यवस्था त्या राष्ट्राच्या विचारप्रणालीवर आखली जात होती। उदाहरणार्थ पूर्व युरोपमध्ये साम्यवादी विचारप्रणाली होती आणि तिथे साम्यवादी अर्थव्यवस्था होती। अशा अर्थव्यवस्थेत सरकारी किंवा सार्वजनिक उद्योग क्षेत्राला प्राथमिक स्थान होते। पश्चिम युरोपमध्ये भांडवलशाही विचारप्रणाली होती आणि भांडवलशाही अर्थव्यवस्था होती। तिथे अर्थव्यवस्थेत खाजगी क्षेत्राला प्राधान्य दिले गेले होते। बघा, भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी क्षेत्राला प्राधान्य दिले गेले होते। त्या काळात भारतासारखी राष्ट्र ही लोकशाही समाजवाद असलेली राष्ट्र मानली जात होती, म्हणून येथील अर्थव्यवस्थेत खाजगी आणि सार्वजनिक असे दोन्ही उद्योग होते। या व्यवस्थेला मिश्र अर्थव्यवस्था म्हटले जाते। बघा, अमेरिकेची जी भांडवलशाही पद्धत आहे, या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी क्षेत्राला जास्त प्राधान्य दिलं जात होतं आणि त्या काळामध्ये भारतासारखे राष्ट्र हे लोकशाही समाजवाद असलेली राष्ट्र होती, म्हणजे भारतामध्ये सरकारीसोबत खाजगी आणि सार्वजनिक असे दोन्ही उद्योगांना इथे महत्त्व दिले जात होते, म्हणून याला मिश्र अर्थव्यवस्था असे म्हटले जाते। याचा अर्थ असा की अर्थव्यवस्थेत खाजगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही क्षेत्रांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये। आज जागतिकीकरणाच्या युगात एकच प्रभावी विचारप्रणाली आणि अर्थव्यवस्था दिसून येते। त्या व्यवस्थेचे वर्णन बाजारपेठी अर्थव्यवस्था असे केले जाते, परंतु सर्वच राष्ट्र एकाच प्रकारच्या बाजारपेठी अर्थव्यवस्थेचा अवलंब करत नाहीत। त्या बाजारपेठी अर्थव्यवस्थेचे स्वरूप त्या राज्याच्या विचारप्रणालीवर अवलंबून असते। आपण काही उदाहरणे जर इथे बघायची झाली तर बघता येतात। त्यामध्ये अमेरिकेत भांडवलशाही विचारप्रणालीबरोबर भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे, म्हणून त्याचे वर्णन हे भांडवलशाही बाजारपेठी अर्थव्यवस्था असे केले जाते। पश्चिम युरोपीय राज्यांमध्ये कल्याणकारी विचारसरणी आहे, म्हणून त्याचे वर्णन कल्याणकारी बाजारपेठी व्यवस्था असे केले जाते। चीनी राजकीय व्यवस्था ही साम्यवादी विचारप्रणाली मानते, म्हणून 1990 नंतर चीनच्या अर्थव्यवस्थेत बदल झालेला दिसून येतो। आज चीनचे वर्णन हे साम्यवादी बाजारपेठी अर्थव्यवस्था असे केले जाते। भारतात आपण बाजारपेठी अर्थव्यवस्था हा शब्दप्रयोग वापरत नाही, आपण आर्थिक उदारीकरण हा शब्दप्रयोग वापरतो। बघा, त्या विचारप्रणालीवर तिथली अर्थव्यवस्था अवलंबून आहे असं इथं आपल्याला दिसून येतं। ज्यामध्ये जर इथे आपण बघितलं तर त्या विचारप्रणालीवर आधारित तिथली बाजारपेठी अर्थव्यवस्था ओळखली जाते। त्यामध्ये अमेरिकेची जी विचारप्रणाली आहे ती भांडवलशाही आहे, म्हणून तिथे भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे असं आपण म्हणतो, भांडवलशाही बाजारपेठी अर्थव्यवस्था। त्यानंतर पश्चिम युरोपीय राज्यांमध्ये कल्याणकारी विचारसरणी आहे, म्हणून तिथे कल्याणकारी बाजारपेठी अर्थव्यवस्था आहे असं आपण म्हणतो। तर
चीनमध्ये साम्यवादी व्यवस्था आहे, म्हणून चीनला साम्यवादी बाजारपेठी अर्थव्यवस्था चीनमध्ये आहे असं आपण म्हटलं तर भारतामध्ये इथे बाजारपेठ आहे, पण बाजारपेठी अर्थव्यवस्था असा शब्दप्रयोग आपण वापरत नाही, तर आर्थिक उदारीकरण असा शब्दप्रयोग भारतासाठी वापरला जातो. म्हणजे विचारप्रणालींचा जो फरक आहे की विचारप्रणालींचा जो तारतम्य किंवा संदर्भ जो आहे तो बाजारपेठी अर्थव्यवस्थेशी किंवा अर्थव्यवस्थेशी जोडला गेलेला आपल्याला दिसून येतो आणि विचारप्रणालीच्या नावावरच ती अर्थव्यवस्था त्या देशाची तिथे ओळखली जाते हे आपल्याला इथे दिसून येतो. याला म्हटलं जातं जागतिकीकरणाचा विचारप्रणालीचा उपयोग जागतिकीकरणामध्ये अशा पद्धतीने करून घेतला जातो. तर दुसरा आणखी एक मुद्दा इथे महत्त्वाचा आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी. तंत्रज्ञानाचा जागतिकीकरणाने मध्ये तंत्रज्ञानाचा किती विकास झालेला आहे हे आपल्याला याच्याद्वारे लक्षात येतं. 1990च्या दशकाला जागतिक संप्रेषणाच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाला आहे. उपग्रह संप्रेषण प्रणाली, मोबाईल, टेलिफोन, फॅक्स, इंटरनेट इत्यादींना जनतेच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक जीवनात क्रांतिकारक बदल घडवून आणले आहेत. संप्रेषण या शब्दाचा अर्थ होतो संदेशवाहक, इकडचे संदेश तिकडे पाठवण्याचं काम, ज्याला संप्रेषण, माहिती प्रसार असा शब्द आपण संप्रेषणाचा इथे घेऊ. आणि या माहिती प्रसाराच्या साधनांमध्ये जर पाहिलं तर मोबाईल, टेलिफोन, फॅक्स, इंटरनेट इत्यादींनी जनतेच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक जीवनात क्रांतिकारक बदल घडवून आणले आहेत. आपण भारतातील प्रसारमाध्यमात कसा बदल झाला ते जर पाहायचं झालं ते पाहू आपण इथे. तर 1990मध्ये CNN भारतात प्रवेश केला. परदेशी चॅनल येईपर्यंत भारतात केवळ दूरदर्शन हे एकमेव चॅनल होतं, दूरचित्रवाणीचे ते माध्यम होतं. उदाहरणार्थ आपण महाराष्ट्रात केवळ मुंबई आणि दिल्ली दूरदर्शनचे चॅनल बघू शकत होतो त्या काळामध्ये. 1990चा हा काळ आहे. साधारणतः एका दशकात भारतात अनेक सरकारी आणि खाजगी चॅनल सुरू झाली. उपग्रह संप्रेषण प्रणालीने भारतात कोणत्याही शहरात, गावात डिश अँटिनाच्या सहाय्याने कार्यक्रम बघता येऊ लागले. संप्रेषणाच्या इतर साधनांमध्ये देखील बराच बदल घडून आला. पूर्वी घरोघरी टेलिफोन नसायचे. तातडीच्या कामासाठी लोक पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन फोन करत असत. आपल्या शहराबाहेर टेलिफोन करण्यासाठी ट्रंक कॉलची पद्धत होती. त्यानंतरच्या काळामध्ये सबस्क्रायबर ट्रलिंग डायलिंग म्हणजे STDची पद्धत तिथे सुरू झाली. आज मोबाईलचा सर्वत्र वापर होताना दिसून येतो. मोबाईल फोन हे सरकारी तसेच खाजगी कंपन्यांमध्ये असलेले आपल्याला इथे लक्षात येते. तंत्रज्ञानातील सर्वात महत्त्वाची क्रांती ही इंटरनेटची क्रांती होय. जगात कोणतीही कुठेही तत्काळ संपर्क साधण्याची सोय निर्माण झाली आहे. विचार, संस्कृती आणि माहितीचा जगात प्रसार कुठेही करणे त्यामुळे शक्य झाले आहे. इंटरनेटच्या सर्च इंजिनच्या माध्यमातून आपल्याला माहिती गोळा करता येते. तसेच ट्विटर, स्काईप, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून सोशल नेटवर्किंगची सोय उपलब्ध झालेली आहे. म्हणजे सोशल नेटवर्किंग देखील इथे खूप प्रमाणात वाढलेलं आपल्याला इथे दिसून येतं. बघा, सुरुवातीचा काळ फोन करण्यासाठी त्यावेळेला STDवर जावं लागायचं. STD नंतर मग लँडलाईन आले थोडेफार लोकांच्या घरामध्ये. लँडलाईन नंतर मग छोटे फोन आले. छोटे फोन नंतर आज आपण बघतोय इथे अँड्रॉईड फोन आलेले आहेत आणि अँड्रॉईड फोनद्वारे आज ट्विटर, स्काईप, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप यांच्या माध्यमातून सोशल नेटवर्किंगची सोय उपलब्ध झालेली आपल्याला इथे दिसून येते. माहितीच्या युगातील तंत्रज्ञान हे साधारणतः आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे असते. मोबाईल फोन, इंटरनेट, उपग्रहाद्वारे प्रक्षेपण हे कोणत्याही देशांच्या सीमांना बांधील नसते. यामुळे सीमापार गट, संस्था आणि बिगर राजकीय घटक, मग त्यांचे स्वरूप हे NGOचे असेल, ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशनचे असेल किंवा गुन्हेगारी आणि दहशतवादी संघटनांचे असेल, त्यांच्या वाढीस मदत होते. अशा सीमापार गटांवर नियंत्रण ठेवणे किंवा त्यांच्या कार्यावर मर्यादा आणणे हे राज्यांना अवघड जाते. तंत्रज्ञानामध्ये किती प्रगती झाली आपल्याला दिसून येते. या तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जर आपण बघितलं तर सीमापार गट, संस्था आणि बिगर राजकीय घटक, NGOचे जरी ते असेल तरी ट्रान्सनॅशनल कंपन्यांचे जरी ते स्वरूप असेल किंवा गुन्हेगारीचे ते स्वरूप असेल, दहशतवादी संघटनांचे ते स्वरूप असेल, तर त्यांच्या वाढीस या माहितीच्या या युगाच्या तंत्रज्ञानामुळे किंवा तंत्रज्ञानामुळे त्यांच्या वाढीस मदत झालेली इथे दिसून येते. अशा सीमापार गटांवर नियंत्रण ठेवणे किंवा त्यांच्या कार्यावर मर्यादा आणणे हे राज्यांना अवघड जाते. म्हणजे तंत्रज्ञानाचा हा एक दोष आपल्याला इथे म्हणावा लागेल की दहशतवादी लोक
किंवा गुन्हेगारी लोक त्याचा फायदा घेताना आपल्याला इथे दिसून येतात. अशा पद्धतीने जागतिकीकरणामध्ये तंत्रज्ञानाचा दिवसेंदिवस विकास होताना आपल्याला इथे दिसून येऊ लागलेला आहे. त्यानंतर तंत्रज्ञानाचा सामाजिक आणि सांस्कृतिक घटक कोणता आहे की जागतिक पातळीवर आपण इथे बघितलं तर वैश्विक कॉस्मोपॉलिटन संस्कृतीचा उदय होत आहे असं आपण इथे म्हणू शकतो. आता वैश्विक कॉस्मोपॉलिटन संस्कृती म्हणजे नेमकं काय, तर जागतिक पातळीवर प्रसारमाध्यमात झालेली क्रांती आणि इंटरनेटच्या सेवेची उपलब्धता, त्यामुळे लोकांना जगात काय घडत आहे हे जाणून घेणे शक्य झाले आहे. याचबरोबर लोकांचे देशांतर्गत आणि देशाबाहेरचे भ्रमण याचा समाज आणि संस्कृतीवर परिणाम झालेला दिसून येतो. आज आपल्याला वैश्विक कॉस्मोपॉलिटन संस्कृतीचा उदय होताना दिसत आहे. या वैश्विक कॉस्मोपॉलिटन संस्कृतीवर पाश्चिमात्य विचारांचा बराच प्रभाव आहे. आधुनिकीकरण, पाश्चात्तीकरण, सेक्युलरायझेशन ही मूल्ये पारंपरिक मूल्यांपेक्षा महत्त्वाची वाटू लागली आहेत. लोकांच्या वैयक्तिक जीवनावर याचा प्रभाव दिसून येतो. उदाहरणार्थ खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये बर्गर, पिझ्झा, वडापाव इत्यादी फास्टफूडचे प्रमाण वाढलेले दिसते. नाताळ, दिवाळी यासारखे सण साजरे करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झालेले आहेत. कशा पद्धतीने ते बदल झालेले आहे तेही आपल्याला दिसून येतो. आणि या सण साजरे करण्याच्या पद्धतीमध्ये पाश्चिमात्याचा प्रभाव असलेला आपल्याला इथे दिसून येतो. आता पाश्चिमात्याचा प्रभाव कशा पद्धतीने दिसून येतो तर वेगवेगळ्या प्रकारचे डे इथे साजरे केले जातात. मदर्स डे, फादर्स डे, फ्रेंडशिप डे यासारख्या नवीन कल्पना पुढे येतात. तसेच वेस्टर्न पद्धतीचे कपडे घालण्याचा कल इथे वाढलेला दिसतो. वेस्टर्न पद्धतीच्या कपड्यामध्ये आपल्याला जीन्स याचं नाव घेऊ शकतो. जीन्स पॅन्ट ही सर्रास तरुणाई जास्त वापरताना आपल्याला इथे लक्षात येते. म्हणजेच पाश्चिमात्याचा प्रभाव भारतावर झालेला इथे आपल्याला लक्षात येतो. इथे एक स्क्रीनवर तुम्हाला फोटो दिसते बघा. काही मुलं मुली मिळून फ्रेंडशिप डे इथे साजरा करत आहेत की कशा पद्धतीने पाश्चिमात्याचा प्रभाव भारतावर झालेला आहे. आणि फ्रेंडशिप डे, मदर्स डे, फादर्स डे इथे साजरे करताना आपल्याला इथे विद्यार्थी दिसून येतात, पिढी दिसून येते आणि पाश्चिमात्य कपडे देखील ते परिधान करतात. त्यांचा कल त्याकडे वाढलेला आहे हे आपल्याला दिसून येतो. त्यानंतर तांत्रिक युगामध्ये जर बघितलं तर क्रेडिट कार्ड जास्त प्रमाणात इथे आलेले आहेत. क्रेडिट कार्ड म्हणजे पैसे खिशात बाळगायचे नाही तर क्रेडिट कार्डचा वापर करायचा आणि क्रेडिट कार्ड वापरून आपण आपली खरेदी तिथे करायची. हा देखील भाग आपण इथे क्रांतीतून किंवा डिजिटल क्रांतीतून शिकलेला इथं दिसून येतो. क्रेडिट कार्डद्वारे जे आहे पाहिजे ते आपण विदाऊट पैशाचं म्हणजे कार्ड स्वाप करून आपण ते खरेदी करू शकतो. क्रेडिट कार्डचा वापर वाढला पाहिजे. डिजिटल युग इथे तयार झालं पाहिजे. यासाठी क्रेडिट कार्डचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात होऊ लागलेला आपल्याला इथे लक्षात येतो. समाजात वाढत चाललेला व्यक्तिवाद आणि भौतिकवाद हा जागतिक संस्कृतीचा आणखी एक भाग आहे. शहरीकरणामुळे पारंपरिक कुटुंब पद्धतीत बदल झाला होता. त्यात व्यक्तिवादाने भर घातली आहे. आज आपण मला प्रायव्हसी पाहिजे किंवा ही माझी खाजगी जागा आहे, माझी प्रायव्हेट जागा, मला माझा स्पेस पाहिजे, अशा प्रकारचे शब्द आज आपल्याला अगदी लहान मुलांच्या वयापासून वयस्कर लोकांपर्यंत ऐकायला मिळतात. तसेच क्रेडिट कार्डमुळे आपल्या आवाक्याबाहेर खर्च करण्याची प्रवृत्ती देखील इथं दिसून येत आहे. की क्रेडिट कार्डमुळे काय होतं की आपण किती पैसा खर्च करतो आहे, आवाक्याबाहेर खर्च होतो आहे, ही प्रवृत्ती देखील जास्त वाढत चाललेली आपल्याला इथे दिसून येते. कारण पैसा हा डोळ्याने दिसतो. 1000 रुपये खिशामध्ये आहे म्हणून त्यापैकी आपण 500 खर्च करायचे आणि 500 खिशात ठेवायचे याचा अंदाज येतो. पण क्रेडिट कार्डमुळे तो अंदाज येत नाही. कधीकधी आवाक्यापेक्षा जास्त खर्च जो आहे तो तिथे वाढत चाललेला आहे क्रेडिट कार्डमुळे. जागतिकीकरणाकडे व्यापक दृष्टीने बघितले तर त्याच्या सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू आपल्याला इथे बघायला मिळतात. सकारात्मक बाजू जर बघायच्या झाल्या तर त्यामध्ये तरुणांसाठी आपल्या देशामध्ये नवीन संधी उपलब्ध होणे ही सकारात्मक बाब आहे. आपल्याला जगात काय चालले आहे आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होईल याची अधिक चांगली जाणीव होते. आपण अधिक कार्यक्षम पद्धतीने जोडले गेलो आहोत. रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत. अधिक रोजगार निर्मिती केली जात आहे. हा बदल मुख्यतः खाजगी क्षेत्रात होत आहे. कारण या क्षेत्राकडे आर्थिक क्षमता आहे. सरकार किती प्रमाणात सेवा उपलब्ध करू शकते यावर क्षमता आहे. कारण या क्षेत्राकडे आर्थिक क्षमता आहे. सरकार किती प्रमाणात सेवा उपलब्ध करू शकते यावर आर्थिक मर्यादा आहेत. ही सकारात्मक बाब आपल्याला सांगतायत की खाजगी क्षेत्रामध्ये तरुणांसाठी नोकऱ्यांची संधी इथे उपलब्ध होत आहे. ही एक सकारात्मक बाब आपल्याला इथे जागतिकीकरणाची किंवा तांत्रिक युगाची इथे आपल्याला सांगता येते. खरे पाहिले तर इथे जागतिकीकरणाची एक नकारात्मक बाब आपल्याला जर सांगायची इथे झाली तर त्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की
राज्याच्या कल्याणकारी योजना इथे थांबतील ही एक भीती आहे. त्याचबरोबर स्थानिक उद्योगधंदे विशेषतः लहान उद्योग संपुष्टात येतील ही एक भीती आहे. शेतीच्या क्षेत्रात लहान आणि किरकोळ मोठ्या कंपन्यांशी शेतकरी स्पर्धा करू शकणार नाही ही एक भीती आहे. म्हणजे इथे नकारात्मक परिणाम जर आपल्याला सांगायचे झाले जागतिकीकरणाचे तर कल्याणकारी योजना थांबवल्या जातील ही एक भीती आहे. कारण सरकारी वर्चस्व राहणार नाही, खाजगीकरण सगळीकडे होईल. त्यानंतर दुसरी भीती आपल्याला इथे सांगता येते की छोटे छोटे जे लहान उद्योग आहेत या जागतिक स्पर्धेमध्ये मोठमोठ्या मॉलच्या स्पर्धेमध्ये हे बंद होतील लहान उद्योग अशी भीती आहे. आणि शेतीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या कंपन्यांची स्पर्धा ही शेती क्षेत्रात करू शकणार नाही, त्यामुळे तिथेही नुकसान होऊ शकतं ही एक भीती आपल्याला नकारात्मक बाबीकडे वळविते जागतिकीकरणाच्या. खरे पाहिले तर भारताची सर्वात महत्त्वाची समस्या ही मनोवृत्ती आणि मानसिकतेची आहे. भारताने परकीय भांडवल आणि व्यापार हा साम्राज्यवादाच्या इतिहासाशी जोडला आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वायत्तता आणि स्वावलंबन आहे. भारतात साम्राज्यवाद विरोधी विचारप्रणालीच्या आधारे उदारीकरणाच्या संकल्पनेला विरोध केला जातो. भारतातील साम्यवादी आणि भांडवलशाही मांडणारे दोघेही उदारमतवादांचा विरोध करतात. साम्यवादी विचारवंतांचा विरोध हा विचारप्रणालीच्या आधारावर असतो. तर गेली अनेक वर्ष पारंपरिक पातळीवर संरक्षण मिळालेले भांडवलशाह आता ते संरक्षण जाईल म्हणून विरोध करतात. शेवटी आपल्या मूलभूत मूल्यांचे संरक्षण करणे, कल्याणकारी व्यवस्था राबविणे आणि परिघावरील तसे वंचित लोकांचा सांभाळ करणे हे राज्याचे कार्य असते. आजही जागतिकीकरणाच्या युगात राज्याचे हे एक महत्त्वाचे कार्य आहे. अशा पद्धतीने भारताची मानसिकता किंवा मनोवृत्ती जी आहे ही महत्त्वाची समस्या आहे. ही मानसिकता आणि मनोवृत्ती बदलली पाहिजे. बघा विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्य म्हणजे स्वायत्तता आणि स्वावलंबन असा त्याचा अर्थ होतो. स्वायत्तता आणि स्वावलंबन म्हणजे स्वावलंबी बनणे प्रत्येक व्यक्तीने, त्यासाठी त्याला स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. पण स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ प्रत्येकजण स्वैराचार असा घेतो आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने भारताची प्रगती तिथे होऊ शकत नाही हे आपल्याला इथे दिसून येते. पण तरी देखील कल्याणकारी योजनांचा सांभाळ करणे, कल्याणकारी योजना राबविणे, त्या परिघावर नियंत्रण ठेवणे, लोकांचा सांभाळ करणे हे राज्याचे प्रमुख कार्य आहे. आणि जागतिकीकरणाच्या युगात राज्याचे हे एक महत्त्वाचे कार्य ठरलेले आपल्याला इथे दिसून येते. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण जागतिकीकरण हे दुसरेचे प्रकरण आहे ते संपवलेले आहे. जागतिकीकरणामध्ये आपण जागतिकीकरणाचा आर्थिक क्षेत्रातील बदल, जागतिकीकरणाचा राजकीय क्षेत्रावरील बदल, जागतिकीकरणाचा विचारप्रणालीतील बदल, जागतिकीकरणाचा तंत्रज्ञानावरील बदल, जागतिकीकरणाचा विचार आणि संस्कृतीत झालेला बदल, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात झालेला बदल हे मुद्दे आपण इथे अभ्यासले आणि हे प्रकरण आज संपवतो आहे. नक्कीच हे प्रकरण तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल. आपण आज इथे थांबूया. धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.